तर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची कालची भेट ही कामानिमित्त होती, त्यात राजकीय चर्चा नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केलं। मात्र मला सर्वच पक्षांकडून ऑफर आहे, मी अजित पवारांशी भेटूनच योग्य निर्णय घेईल असंही पुढे त्या म्हणाल्या। रुपाली पाटील यांची नाराजी कायम असून लवकरच त्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। 3 डिसेंबर नंतर माझी भूमिका कळेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। याविषयी रुपाली पाटील यांच्याशी चर्चा केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। स्वतः रुपाली पाटील आपल्या सोबत आहेत। ताई, काय नेमकं कारण आहे, काल तुम्ही अचानक भेट घेतली आणि या भेटीवरनं वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत की तुम्ही शिवसेनेमध्ये जाणार आहात? मुळामध्ये कालची जी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत भाऊ शिंदे यांची जी भेट घेण्यात आली ती कामानिमित्त होती आणि ते आमचे महायुतीचे मित्र घटक पण आहेत। महायुतीचेच नाही, जे विरोधातले पण जे नेते आहेत तर राजकीय आणि सामाजिक कामासाठी लोकांचे प्रश्न तिथं मांडून लोकांना त्याचा फायदा होण्यासाठी या गाठीभेटी माझ्या नेहमीच होत असतात। परंतु कालची भेट ही तुम्हाला निश्चित आश्चर्यचकित वाटेल, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 8-15 दिवसापासून जे काही माझ्या बाबतीत झालं, अमोल मिटकर यांच्या बाबतीत झालं, वैशालीताईंच्या बाबतीत झालं, तर तुम्हाला प्रश्न पडणं हा निश्चित स्वाभाविक आहे। माझं एवढंच म्हणणं होतं की माननीय अजितदादांची मी कार्यकर्ती आहे, माननीय अजितदादांकडे मी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। आता ही जी काही नगरपालिका झाल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये माझं सविस्तर बोलणं होईल तेव्हा माझ्या पुढेही सगळा स्पष्ट तो जो काही परिस्थिती आहे ती समोर येईल। माझं नेतृत्व किंवा बांधिलकी ही चाकणकरांशी नाहीच आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा आणि खासदार सुनेत्रा वहिनी, ज्या आमच्या महिला सक्षम नेतृत्व आहे, त्यांच्याच निष्ठेशी आणि त्यांच्याशी प्रामाणिकचा आमचा विषय आहे। परंतु त्यांनी प्रांत अध्यक्षांना काही गोष्टी चुकीच्या सांगून की करून जी काही प्रवक्तेपदीची फेर निवड करण्यात आली नाही, ठीक आहे, तेही मला ऍग्री। परंतु जाणीवपूर्वक ज्या मीडियाला बातम्या देण्यात आल्या, ज्या जाणीवपूर्वक काही संबंध नसताना मला पक्षाची नोटीस पाठवण्यात आली, तर ह्या गोष्टीवर माझा आक्षेप आहे। आणि ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे ही आक्रमक, अभ्यासू आणि समोरच्याला ज्या चौकटीत ज्याला जी भाषा कळते त्याच्यात सांगणारं नेतृत्व आहे। त्याच्यामुळे त्यांनी माझ्यावर अन्याय केला म्हणून मी माझी मानसिक स्थिती ढासळायची, रडायचं किंवा हे रुपाली पाटील ठोंबरे त्या गोष्टीला भीक घालत। सगळी आक्रमकता राज्याला माहिती आहे। कालच्या भेटीमध्ये श्रीकांत शिंदे यांनी काय ऑफर दिली तुम्हाला किंवा काही चर्चा झाली तुमची राजकीय? भेट जरी कामानिमित्त असेल काल हे बघा, त्यांनी ज्यावेळी माझी प्रवक्तेपदी फेरनिवड नाही करण्यात आली त्याच वेळी मला शिवसेनेची म्हणजे श्रीकांत दादांची, बीजेपीची, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, काँग्रेसची सुद्धा विचारणा करण्यात आली। आम्ही काम करतो म्हणून तर आमची विचारणा करण्यात आली ना, आणि मला छान वाटलं, अभिमान वाटला की राजकारणामध्ये सुद्धा चांगली लोक, चांगले नेते आहेत। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी त्या जो काही निर्णय असणार आहे तो घेणार आहे। त्यामुळे अजित पवार, रुपाली पाटील यांची जी नाराजी झालेली आहे ती संपवतात का, की कटुता पक्षातली आहे ती संपवतात का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।